शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महिला आघाडी वागळे विभाग समन्वयक राजश्री मोरे यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरात विविध तपासण्या, तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टरी पेशाचा 17 वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टर शैलेंद्र धनावडे यांनी सर्व पोलीस बांधव आणि भगिनींना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांच्या या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात कशा प्रकारे नियोजन करावे, रोजच्या जेवणाच्या वेळा कशा पाळाव्यात, रोजचा सकस आहार कसा आणि केव्हा घ्यावा याचे मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर शैलेंद्र धनावडे यांनी केले। श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सदर आरोग्य शिबिराचा लाभ श्रीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतला। शिवसेना महिला आघाडी वागळे विभाग समन्वयक राजश्री मोरे ह्या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात। त्यांनी राबवलेल्या ह्या उपक्रमामुळे सर्व स्तरावर त्यांचं कौतुक होत आहे। एक महिना आहे प्रत्येक कार्यक्रमाला असते। मॅडम ASI कैलास जाधव, श्रीनगर पोलीस स्टेशन। आज आपल्या इथे सौ राजश्रीताई मोरे यांनी नाडी परीक्षण हा कार्यक्रम इथे भरवलेला आहे। यासाठी तज्ञ डॉक्टर आणि त्यांची टीम इथे आलेली आहे। तरी आपण सर्व त्यांचे आभार व्यक्त करूया की त्यांनी पोलिसांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घेऊया। माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शाखेमार्फत आज रोजी श्रीनगर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियांकरता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सदरच्या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर श्री शैलेश MD आहेत, ते MD मेडिसिन, त्यांनी निरोगी जीवन कसे जगावे याबद्दल जे मार्गदर्शन केलेलं आहे पोलीस बांधवांसाठी ते अत्यंत उत्कृष्ट होतं। म्हणजे सकाळी उठल्यापासून जे रात्री झोपेपर्यंत त्यांनी आपली दिनक्रम कसा असावा आणि आपल्या आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि आपलं निरोगी आयुष्य कसं जगावं आणि एखादी व्याधी जडल्यास त्याचं कसं निराकरण करावं याबाबत जे मार्गदर्शन केलेलं आहे ते निश्चितच पोलिसांसाठी उपयुक्त असं आहे। त्याबद्दल मी स्थानिक शाखेच्या मोरे मॅडम यांचे तसेच शिवसेनेचे तसेच डॉक्टर श्री शैलेश धनावडे यांचे मी आभार मानतो। थँक्यू सर। आपण आता बघितलं की पोलिसांचं जीवन हे धकाधकीचं असतं, त्यांना विश्रांती पण वेळेवर भेटत नाही। मग हे जे आपण आरोग्य शिबिर घेतलं त्याचा नक्की फायदा होईल का या पोलिसांना? नक्कीच। जे डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे काही गोष्टी सगळ्याच अंमलदारांना माहीत असतात अशा नाही आहे। त्यामध्ये काही गोष्टी नवीन डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत की म्हणजे आपल्या आहारातलं, आपल्या जीवनात आहाराचं किती महत्त्व आहे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे की म्हणजे ज्या काही व्याधी होतात कुठल्याही मनुष्य प्राण्याला त्या आहारामुळेच होतात। म्हणजे आपला आहार जर बिघडला तर आपलं निरोगी आयुष्य बिघडतं। हे थोडक्यात हा सार त्यांनी पटवून दिलेला आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याचं कसं निराकरण केलं जातं आणि कशी आपली लाईफस्टाईल असायला पाहिजे। आता आधुनिक युगामध्ये, आता आधुनिक जरी युग आधुनिक असलं तरी पोलीस हे परंपरेनुसार दिवसपाळी रात्रपाळी हे कंटिन्यू चालू असतात। तरी देखील त्याच्यामधून देखील आपण आपलं आयुष्य कसं निरोगी ठेवता येईल आणि आपलं दिवसपाळीची आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे, रात्रपाळीची दिनचर्या कशी असायला पाहिजे हे डॉक्टरांनी अत्यंत सुलभ पद्धतीने त्यांना समजावून सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच याचा फायदा पोलिसांना होईल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी मी नेहमीच प्रोग्राम राबवत असते
8-10 वर्षापूर्वी मी असाच अख्खा ठाणाभर संपूर्ण प्रभाग समितीमध्ये 8 प्रभाग समिती होत्या त्यावेळी असं महिलांसाठी विटॅमिन्स वाटप, मेडिकल कॅम्प असे मोठमोठे कॅम्प घेतल्यामुळे मला अनुभव होता. तर माझ्या लक्षात हे आलं की पोलीस बांधवांना, महिला पोलिसांना खाण्यापिण्याच्या वेळी, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळी आणि नंतर झोपणं अवेळी, याच्यामुळे त्यांना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं. तर डॉक्टर शैलेश धनावडे यांनी मला कोरोनामध्ये लोकांसाठी खूप मदत केली होती. स्वतः मलाच कोरोना झाला होता, त्याच्यातून मला त्यांनी बाहेर काढलं. त्यावेळी माझ्या गोष्ट ही लक्षात आली की ज्यावेळी आपण ॲलोपॅथी घेतो त्यावेळी ते इन्स्टंट आपल्याला रिलीफ मिळतो, परंतु तो जडापासून रोग निघत नाही. पण ज्यांच्याकडे आयुर्वेदिक आणि पंचकर्म या दोन्हींचा जर समन्वय साधला तर आपल्या शरीरातले बरेचसे रोग, अगदी शुगरसारखे सुद्धा कंट्रोलमध्ये येतात, BP कंट्रोलमध्ये येतं आणि बरेचसे छोटे मोठे आजार निघून जातात. यासाठी डॉक्टरांना श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI सन्माननीय पटकरे साहेब यांनी इथे हा कॅम्प माझ्या माध्यमातून लावला. तर त्याचा पोलिसांना बराच फायदा होऊ शकतो, हेच सांगू शकते मी. पुढे असे अजून उपक्रम आपण राबवणार आहात? येस. पुढे माझा विचार आहे की 3 प्रकार असतात आपल्या उपचारामध्ये, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि पंचकर्म. याच्यामध्ये मी प्राधान्य देईन आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये. कारण पंचकर्म आणि आयुर्वेदिक हा जर तुम्ही तुमच्यावर सतत उपचार ठेवले तर पुढे भविष्यात मोठमोठे आजार तुम्ही टाळू शकता. आणि ॲलोपॅथीचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आयुर्वेदामध्ये नाही आहेत हे माझ्या लक्षात आलेले. त्यामुळं भविष्यात मी तळागाळातील लोकांसाठी सुद्धा काम करू इच्छिते. आपण बघितलं की महिला वर्ग जे धकाधकीचं जीवन जगत असतात, त्यांना स्वतःसाठी जगण्याचा वेळ नसतो, पण हे जर उपचार त्यांनी घेतले तर त्यांना त्याचा फायदा होईल का? नक्की होणार. ॲक्च्युली आपल्या संसारासाठी जास्तीत जास्त महिला या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात, म्हणून महिलांसाठी तर हे खूप फायद्याचे आहे. त्यामुळं माझ्या भविष्यात महिलांसाठी एक स्पेशल प्रोग्राम घेण्याचा मानस आहे. म्हणून मला डॉक्टर धनावडे साहेबांचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनला सर्व कर्मचाऱ्यांना, स्टाफना, महिला पोलिसांना मार्गदर्शन तर केलेच, परंतु पोलीसही खूप खुश झाले. धन्यवाद. सर्वप्रथम मी आभार मानतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वरिष्ठ पदाधिकारी सौ राजश्रीताई मोरे यांचं व त्यांच्या सौजन्याने सौ श्री पटकरे साहेबांनी आम्हाला श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये कॅम्प अरेंज केला पोलीस बांधवांसाठी. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही पोलीस बांधवांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी, त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून होणाऱ्या त्रासांमुळे जे आजार होतात त्या आजारांवरती उपचार पद्धती, पंचकर्माद्वारे, नाडी परीक्षणाद्वारे काही आम्ही त्यांच्या उपचार पद्धती सांगितल्या आणि औषधांचं त्यांना मार्गदर्शन. धन्यवाद. सर, आपण बघितलं की गेले 15 ते 17 वर्ष आपल्याला या विषयाचा अनुभव आहे, तर लोकांची प्रतिक्रिया किंवा रुग्णांची प्रतिक्रिया कशी असते? शक्यतो आम्ही बघतो की आपण जे पोलीस बांधवांसाठी जो कार्यक्रम ठेवला होता तर त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांचं मूळ कारण होतं की त्यांचं धकाधकीचं जीवन, ताणतणाव, वेळच्या वेळेला त्यांना जेवण मिळणं, त्यांना आराम नसणं, तर त्याच्यामुळे ज्या समस्या उद्भवतात तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी फक्त ॲलोपॅथिकच नाही तर आयुर्वेदामध्येही काही उपचार पद्धती आहेत की ज्याने त्यांच्या रोगांचा समूळ नाश होऊ शकतो, ते आजार त्यांचे आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि त्यांना आपण एक निरोगी जीवनशैली कसं जगता येईल किंवा ते आजारांपासून कसं आपण त्यांना दूर ठेवतोय याबद्दल आपण त्यांना काही मार्गदर्शन केलं. तरुणांना काय सांगितलं? तरुणांना हे सांगितलं की जास्ती ताणतणावाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मनशांतीसाठी काही मेडिटेशन करणं, योगा करणं, त्याच्यानंतर योग्य प्रमाणामध्ये झोप घेणं, आहारावरती तुमचं नियंत्रण असणं, या गोष्टी त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. ताणतणाव हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, पण त्याच्यातून तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल की त्यापासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर थोडं योगा, त्यानंतर मेडिटेशन किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धती ह्याचा जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये समावेश केला तर तुम्ही मोठ्या आजारांपासून किंवा मोठ्या ह्याच्यापासून तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये संरक्षण मिळू शकतं.